तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय प्लेटलेट्स. काय बघितलंय? प्लेटलेट्स आपण बेसिक पासून डिस्कस केलेले आहेत. आजच्या लेक्चर त्यावर आपण एमसीक्यू पण बघितलेले आहे. आजचा आपला पॉइंट आहे ब्लड ग्रुपिंग. काय आहे? ब्लड ग्रुपिंग आपण डिस्कस करणार आहोत. एकदम बेसिक पासून घेणार आहे आणि शेवटीला आपण काय घेणार आहोत? एमसीक्यू घेणार आहोत. एमसीक्यू प्रॅक्टिस पण आपण घेणार आहोत. बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. आपल्या चॅप्टरचं नाव काय? बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. आज आपल्याला डिस्कस करायचंय ब्लड ग्रुपिंग. काय डिस्कस करायचंय? ब्लड ग्रुपिंग. आता ब्लड ग्रुपिंग कोणी गिवन दिली, त्यानंतर आपण ब्लड ग्रुप काय, कोणता आहे, काय आहे, कसा ओळखायचा आहे हे आपण बघणार आहोत. एबीओ ब्लड ग्रुपिंग. ABO blood grouping. ABO blood grouping given by कार्ल अँड स्टीनर. कोणी गिवन दिलेली? तुम्हाला जर विचारलं क्वेश्चन मध्ये, सायंटिस्टचं नाव काय? कार्ल अँड स्टीनर. आपल्या सायंटिस्टचं नाव काय आहे? कोणी गिवन दिलेले? एबीओ ब्लड ग्रुपिंग गिवन बाय कार्ल अँड स्टीनर. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, याने कशाच्या बेसिसवर गिवन दिलेले? ऑन द प्रेझेन्स ऑर absence ऑफ अँटीजन. काय प्रेझेन्स ऑर absence ऑफ अँटीजन ऑन द सरफेस ऑफ आरबीसीस. आरबीसीच्या सरफेसवर अँटीजन आहे किंवा नाही, याच्या बेसिसवर त्याने काय दिलेलं आहे? ब्लड ग्रुपिंग दिलेलं. काय दिलेलं आहे? ब्लड ग्रुपिंग दिलेली आहे. ऑन द बेसिस ऑफ, कशाच्या बेसिसवर दिलेले? ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर absence ऑफ अँटीजन. ऑन द सरफेस ऑफ आरबीसीस. on the surface of RBCs. on the basis of, कशाच्या बेसिसवर दिलेला आहे? प्रेझेन्स ऑर absence ऑफ अँटीजन ऑन द सरफेस ऑफ आरबीसीस. आरबीसीच्या सरफेसवर अँटीजन कोणता आहे किंवा तो नाही, अब्सेंट आहे ते त्याच्या बेसिसवर त्यांनी एबीओ ब्लड ग्रुपिंग गिवन दिलेली आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचंय, आपण कसं ओळखू शकणार की कोणता अँटीजन आहे आणि ब्लड ग्रुप कोणता आहे? ही तुमची आरबीसीस आहे. काय आहे? ही तुमची आरबीसीस. हे आरबीसीस येथे जर तुम्हाला अँटीजन ए जर बघायला मिळाला, इथे अँटीजन जर तुम्हाला ए बघायला मिळाला, अँटीजन ए जर बघायला मिळाला, तर इथे ब्लड ग्रुप काय असणार आहे? ब्लड ग्रुप असणार आहे ए. काय असणार आहे? ब्लड ग्रुप आपला ए. जर तुम्हाला आरबीसीस वर अँटीजन बी जर बघायला मिळाला, तर ब्लड ग्रुप जो असणार आहे आपला, जो असणार आहे तो कोणता असणार आहे? बी असणार आहे. कोणता असणार आहे? बी असणार आहे. येथे अँटीजन तुम्हाला बी जर बघायला मिळाला, तर ब्लड ग्रुप असणार आहे आपला बी. त्यानंतर आरबीसीस वर जर तुम्हाला दोन्ही अँटीजन जर बघायला मिळाले, सोबत बघायला मिळाले, तर ब्लड ग्रुप असणार आहे एबी. कोणता असणार आहे? एबी. अँटीजन ए, अँटीजन बी.
दोन्ही जर बघायला मिळाले तर ब्लड ग्रुप कोणता असणार आहे आपला? AB असणार आहे. कोणता असणार आहे? AB असणार आहे. त्यानंतर आरबीसी जर तुम्हाला काहीच बघायला नाही मिळालं, असं आरबीसी जर तुम्हाला काहीच अँटीजन तुम्हाला दिसला नाही, तर तिथे काय असणार आहे? O ब्लड ग्रुप. समजा तुम्हाला असं नील, नो अँटीजन, काय नो अँटीजन, नो अँटीजन, तिथे ब्लड ग्रुप असणार आहे आपला O. कोणता असणार आहे? O असणार आहे. ब्लड ग्रुप आपला कोणता असणार आहे? O. कोणता असणार आहे? O असणार आहे. आपण बघितलं ब्लड ग्रुपिंग बघतो. आपण काय बघतोय? ब्लड ग्रुपिंग. ब्लड ग्रुपिंग मध्ये आपण काय बघणार? एबीओ ब्लड ग्रुपिंग गिवन बाय कार्ल अँड स्टीनर. कुणी गिवन दिलेले? कार्ल अँड स्टीनर. कार्ल अँड स्टीनर सायंटिस्टने ब्लड ग्रुपिंग आपल्याला गिवन दिलेले आहे. कोणी दिलेले? कार्ल अँड स्टीनर. त्यांनी कशाच्या बेसिसवर दिलेले आहे आपल्याला? ऑन द बेसिस ऑफ प्रेझन्स और अब्सेन्स ऑफ अँटीजन ऑन द सरफेस ऑफ आरबीसीस. कशाच्या सरफेसवर? आरबीसीच्या सरफेसवर प्लाझ्मा मेम्ब्रेनवर अँटीजन कोणता आहे याच्या बेसिसवर त्यांनी एबीओ ब्लड ग्रुपिंग आपल्याला गिवन दिलेली आहे. काय काय आपलं काय हे तुमच्या आरबीसीज आहे. इथे जर तुम्हाला अँटीजन ए जर बघायला मिळाला तर ब्लड ग्रुप कोणता असणार आहे आपला? ए असणार आहे. कोणता असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर अँटीजन तुम्हाला आरबीसीज वर बी जर बघायला मिळाला तर कोणता असणार आहे? ब्लड ग्रुप आपला बी असणार आहे. कोणता असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर दोन्ही पण अँटीजन तुम्हाला बघायला मिळाले तर आपला एबी ब्लड ग्रुप असणार आहे. कोणता असणार आहे? एबी असणार आहे. तिथे कोणताच अँटीजन तुम्हाला बघायला मिळाला नाही, नो अँटीजन. त्यानंतर आपला ब्लड ग्रुप असणार आहे O असणार आहे. कोणता असणार आहे? O असणार आहे. नंतर आपण एनसीईआरटी मध्ये दिलेला आपल्याला टेबल डिस्कस करायचा आहे. त्यामध्ये आपण ब्लड ग्रुप बघणार आहोत. त्यानंतर अँटीजन कोणता आहे आरबीसीज वर, त्यानंतर त्याला अँटीबॉडी कोणती असणार आहे, अँटीबॉडी पण आपण डिस्कस करणार आहोत. अँटीबॉडी कोणती असणार आहे, ब्लड ग्रुप कोणता असणार आहे, त्यानंतर डोनर कोणते असणार आहे, त्याला कोण डोनेट करू शकतात, हे आपण एका टेबलच्या फॉर्म मध्ये बघणार आहोत. एनसीईआरटीचा टेबल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एका टेबलच्या फॉर्म मध्ये आपण सर्व बघणार आहोत. इथे घ्यायचं आपला ब्लड ग्रुप. काय घ्यायचंय? ब्लड ग्रुप. इथे आपण घेतलेलं आहे ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप आपण इथे घेतलेले. इथे घेणार आहोत आपण अँटीजन्स, अँटीजन ऑन आरबीसीज. आरबीसीज वर कोणता अँटीजन आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला अँटीबॉडी. अँटीजन कोणता आहे, अँटीबॉडी कोणती आहे ते पण आपण बघणार आहोत. अँटीबॉडी इन प्लाझ्मा मेम्ब्रेन, आरबीसी प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं डोनर. याला कोण ब्लड देऊ शकतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं डोनर. काय बघायचं? डोनर. चार्टच्या फॉर्म मध्ये आपण डिस्कस करतोय. फर्स्ट आपल्याला घ्यायचं ब्लड ग्रुप ए. कोणता घ्यायचा? ए. ब्लड ग्रुप ए. तुम्हाला ब्लड ग्रुप जर ए जर बघायला मिळाला तर तुम्हाला आपण बघितलंय की अँटीजन आपल्या आरबीसीज वर अँटीजन जर ए जर असला, अँटीजन ए जर असला तर ब्लड ग्रुप कोणता असणार आहे? ए असणार आहे. कोणता असणार आहे? ए असणार आहे. इथे अँटीजन आपण ए घेणार आहोत. कोणता घेणार आहोत? ए. जर अँटीजन ए असेल तर ब्लड ग्रुप आपला कोणता असणार आहे? ए असणार आहे. आणि अँटीबॉडी जी असणार आहे याच्या अपोजिट असणार आहे, अँटीजनच्या अपोजिट असणार आहे. इथे ए असलं तर इथे बी असणार. कोणती अँटीबॉडी असणार? बी असणार आहे. कशामुळे? कारण क्लम्पिंग होऊ नये आरबीसीची. क्लम्पिंग होऊ नये. क्लम्पिंग झाल्याच्या नंतर डिस्ट्रॉय करून टाकतात ते आरबीसीला. त्यानंतर क्लम्पिंग होऊ नये म्हणून येथे अँटीबॉडी बी आली आपल्याला बघायला मिळेल. नंतर आपल्याला याला डोनर कोण करू शकतो? एला कोण कोण डोनेट करू शकतो? एला डोनेट करू शकतो ब्लड ग्रुप ए वाला. कोणता? ए वाला आणि ओ. ए आणि ओ.
नेक्स्ट बघायचंय आपल्याला ब्लड ग्रुप बी बघायचा. कोणता बघायचा? बी बघायचा आहे. नेक्स्ट ब्लड ग्रुप घेतोय आपण बी. नेक्स्ट ब्लड ग्रुप घेतोय आपण बी. बी ब्लड ग्रुप इथे घेतलेला आहे आपण. नेक्स्ट डिस्कस करायचं आपल्याला. त्यानंतर अँटीजन कोणता असणार आहे? आपण ब्लड ग्रुप घेतलेला आहे बी. कोणता घेतलेला आहे? ब्लड ग्रुप आपण बी घेतलेला आहे. त्यानंतर अँटीजन जो असणार आहे तो कोणता असणार आहे? बीचा असणार आहे. कोणता असणार आहे? बी असणार आहे. अँटीजन कोणता असणार आहे? बी. अँटीबॉडी कोणते असणार आहे? ते ए असणार. याच्या अपोजिट असणार. अँटीबॉडी याच्या अपोजिट असणार. कोणते असणार? ए असणार. त्यानंतर डोनर, याला डोनेट कोण कोण करू शकतो? डोनेट कोण कोण करू शकतो? याला बी डोनेट करू शकतो. बी वाला पण करू शकतो आणि ओ वाला पण करू शकतो. बी वाला पण करू शकतो आणि ओ वाला पण करू शकतो. नेक्स्ट थर्ड आपल्याला घ्यायचंय ए बी ब्लड ग्रुप. ए बी ब्लड ग्रुप थर्ड आपण ए बी घेतलेला आहे. अँटीजन आपण बघितलं दोन्ही पण अँटीजन यावर प्रेझेंट असतात. दोन्ही पण अँटीजन प्रेझेंट असतात. त्यामुळे याचा ब्लड ग्रुप कोणता असतो? ए बी. कोणता असतो? ए बी. अँटीजन ए आणि अँटीजन बी पण येथे प्रेझेंट असतात. अँटीजन ए अँटीजन बी दोन्ही पण अँटीजन येथे प्रेझेंट असतात. त्यानंतर अँटीबॉडी कोणती असणार आहे? यावर कुठलीही तुम्हाला अँटीबॉडी बघायला मिळणार नाही. यावर कुठलीही अँटीबॉडी बघायला मिळणार नाही. कशामुळे बघायला मिळणार नाही? कारण तुम्ही अँटीबॉडी जर इथे ए जर असती तर ए ला ए डिस्ट्रॉय करणार, बी जर असती तर बी ला बी डिस्ट्रॉय करणार. त्यामुळे नील इथे नील असणार आहे. काय असणार आहे? नील. कोणती अँटीबॉडी तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्यानंतर डोनर कोणते असणार आहे? ते डोनर असणार आहे ए बी, ए बी आणि ओ. तुम्हाला इथे डोनर बघायला मिळाले. हे सर्व ऍक्सेप्ट करू शकतात. ए चा पण करू शकतो, बी चा पण करू शकतो, ए बी चा पण करू शकतो आणि ओ चा पण करू शकतो. हे कशामुळे? कारण इथे अँटीबॉडी कोणतीच नाही. अँटीबॉडी कोणतीच नाही. त्यामुळे इथे कोणती बी अँटीबॉडी आली तर काही डिस्ट्रॉय करू शकणार नाही. क्लम्पिंग येथे होणार नाही. नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे ओ ब्लड ग्रुप. कोणता? ओ ब्लड ग्रुप. ओ ब्लड ग्रुप आपल्याला डिस्कस करायचं आहे. अँटीजन आपण ओवर बघितलंय नो अँटीजन. ओवर काय बघितलं? नो अँटीजन. नो अँटीजन. नो अँटीजन. अँटीजनच नसणार आहे. इथे काय असणार आहे? नील असणार आहे. काय असणार आहे? नील. नील असणार आहे. कोणताही अँटीजन तुम्हाला बघायला मिळणार नाही. अँटीबॉडी इथे दोन्ही पण बघायला मिळणार आहे. ए पण बघायला मिळणार आहे, बी पण बघायला मिळणार आहे. त्यानंतर याला डोनेट कोण करू शकतो? ओ ला फक्त ओ डोनेट करू शकतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. तुम्हाला यामध्ये एक दिसून आला असेल की ओ ब्लड ग्रुप इथे पण आहे, येथे पण आहे, येथे पण आहे, येथे पण आहे. कारण हा युनिव्हर्सल डोनर आहे. कोणता आहे? ओ ब्लड ग्रुप आपला युनिव्हर्सल डोनर आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारू शकतात युनिव्हर्सल डोनर कोणता आहे. त्यानंतर ए बी हा आपला युनिव्हर्सल रिसिपियंट आहे. युनिव्हर्सल रिसिपियंट आहे कारण याला कोणी पण डोनेट करू शकतो. कोणी पण डोनेट करू शकतो. तो क्वेश्चन तुम्हाला कसा येऊ शकतो हे पण आपण बघणार आहोत. आता ओ ब्लड ग्रुप आपण कोणाला पण डोनेट करू शकतो. ओ ब्लड ग्रुप आपण कोणाला पण डोनेट करू शकतो. क्वेश्चन कसा बनणार की एखाद्या रोडवर तुमचा कोणाचा ऍक्सिडेंट झालेला आहे. एखाद्या रोडवर ऍक्सिडेंट झालेला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला आहे. त्याचा ब्लड ग्रुप तुम्हाला माहित नाहीये. त्याचा ब्लड ग्रुप तुम्हाला माहित नाही किंवा त्याचं तुम्हाला ब्लड तुम्हाला भेटत नाहीये. तुम्हाला ब्लड त्याचं भेटत नाहीये तर तुम्ही त्याला कोणतं ब्लड देणार असं क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारणार. कोणतं ब्लड देणार असं क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारणार. असं तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारल्यानंतर तुम्हाला ऑप्शन कोणतं टिक करायचंय? ओ ब्लड ग्रुप वाला ऑप्शन तुम्हाला टिक करायचं. ओ ब्लड ग्रुप वाला ऑप्शन तुम्हाला टिक करायचंय कारण ओ ब्लड ग्रुप हा युनिव्हर्सल डोनर आहे. युनिव्हर्सल डोनर आहे. कशामुळे? यावर कोणताही अँटीजन प्रेझेंट नाहीये. कोणताही अँटीजन प्रेझेंट नाही. त्यानंतर युनिव्हर्सल रिसिपियंट पण तुम्हाला विचारा. युनिव्हर्सल रिसिपियंट जर विचारलं तर कोणतं सांगायचं आपल्याला? ए बी सांगायचा. कोणता? ए बी वाला सांगायचा. ए बी वाला कोणचं पण ब्लड घेऊ शकतो. ए बी आणि ओ चं पण त्याला चालते. त्यानंतर ओ ला ओ फक्त देऊ शकतो. ओ ला ओ फक्त देऊ शकतो कारण ओ ला भेटणं थोडं ओ ला ब्लड भेटणं थोडं हे कारण भेटू शकत नाही सहसा. आपण नंतर बघणार आहोत एमसीक्यू बघणार आहोत. एमसीक्यू आपण डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण काय बघितलंय? ब्लड ग्रुप. काय बघितलंय? ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप जर तुम्हाला ए जर असला, ब्लड ग्रुप जर तुमचा ए जर असला तर त्यावर अँटीजन कोणता असणार आहे? अँटीजन पण एच असणार आहे. कोणता असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर त्याच्या अपोजिट मध्ये अँटीबॉडी असणार आहे. कोणती असणार आहे? बी असणार आहे. कोणती? बी. त्याला कोण डोनेट करू शकतो? ए वाला पण करू शकतो आणि ओ वाला पण करू शकतो. ए वाला पण करू शकतो आणि ओ वाला पण करू शकतो.
त्यानंतर बी ब्लड ग्रुप जर असला तर अँटीजन कोणता असणार आहे? बी असणार आहे. कोणता असणार आहे? बी असणार आहे. अँटीबॉडी असणार आहे ए असणार आहे. कोणते असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर त्याला डोनेट कोण करू शकतो? बी वाला पण करू शकतो आणि ओ वाला पण करू शकतो. बी वाला कोण करू शकतो आणि ओ वाला पण करू शकतो. त्यानंतर ब्लड ग्रुप जर तुमचा ए असेल, ब्लड ग्रुप जर तुमचा ए असेल तर तुम्हाला ए बी अँटीबॉडी तिथे अँटीजन तुम्हाला बघायला मिळणार. सॉरी, अँटीजन कोणता बघायला मिळणार आहे? ए आणि बी दोन्ही पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर इम्पॉर्टंट तुम्हाला क्वेश्चन येथे विचारू शकतात, तुम्हाला टेबल देऊ शकतात, येथे एक्स देऊ शकतात, येथे वाय देऊ शकतात, तुम्हाला फाइंड आउट करायला लावणार आहे. येथे पण इथे पण असं काही कुठे बी देऊ शकतात ते. तर तुम्हाला ते हे टेबल तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. आता टेबल लिहिणं काही अवघड नाही. सगळ्यात पहिले ब्लड ग्रुप आपले लिहून घ्यायचे, त्यानंतर अँटीजन लिहून घ्यायचे, नंतर अँटीबॉडी आणि डोनर हे तुम्हाला लक्षात ठेवायला काही अवघड नाही. लक्षात ठेवायला काही अवघड नाही. डोनर जो असतो, डोनर चेक अँटीजन, ते ब्लड द्यायच्या अगोदर आपला ब्लड ग्रुप त्याचा चेक केलेला असतो, त्यानंतर तो देतो. आणि त्यानंतर आपल्याला बघायचंय, आपल्याला युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रिसिपिएंट पण आपण बघणार आहोत. युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रिसिपिएंट नंतर आपण एमसीक्यू पण यावर डिस्कस करणार आहोत. एंडिंगला आपण एमसीक्यू पण यावर डिस्कस करणार आहोत. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारू शकतात युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रिसिपिएंट. आता आपण बघितलंय, आपण आताच बघितलंय युनिव्हर्सल डोनर कोण असणार आहे? ओ ब्लड ग्रुप वाला. कोणता असणार आहे? ओ ब्लड ग्रुप वाला. त्यानंतर एबी जो आहे युनिव्हर्सल रिसिपिएंट असणार आहे. युनिव्हर्सल रिसिपिएंट त्याचा ओ ब्लड ग्रुप आहे तो युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर आणि ज्याचा एबी जो आहे ब्लड ग्रुप जो जर एबी असेल युनिव्हर्सल रिसिपिएंट. काय असणार आहे? रिसिपिएंट. युनिव्हर्सल रिसिपिएंट. इथे आयएमपी वर क्वेश्चन येऊ शकतो. आयएमपी लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे? ओ आपला युनिव्हर्सल डोनर आहे आणि एबी जो आहे युनिव्हर्सल रिसिपिएंट आहे. एबी जो आहे आपला युनिव्हर्सल रिसिपिएंट आहे. नेक्स्ट आपण एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. त्याच्यावर काय आपण एमसीक्यू पण डिस्कस करणार आहोत. नंतर आपल्याला एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे आपल्याला हे समजेल. एमसीक्यू आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन जो आहे आपला, which of the following blood group is a universal recipient? Which of the following is blood group universal recipient? Universal recipient आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन फर्स्ट दिलेला आहे आपल्याला. ऑप्शन फर्स्ट दिलेले ए बी. ऑप्शन सेकंड आपल्याला दिलेले ए. थर्ड दिलेलं आहे बी. फोर्थ दिलेलं आहे ओ. तुम्हाला सांगितलं होतं कन्फ्युज व्हायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला आताच्या आपल्या पॉइंटवर क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. आताच्या पॉइंटवर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग ब्लड ग्रुप इज अ युनिव्हर्सल रिसिपिएंट? युनिव्हर्सल रिसिपिएंट आपण बघितलेलं युनिव्हर्सल डोनर कोण आहे? ओ ब्लड ग्रुप वाला. कोण आहे? ओ ब्लड ग्रुप वाला. आणि युनिव्हर्सल रिसिपिएंट जर तुम्हाला विचारलं तर कोणता असणार आहे? एबी वाला. कोणता असणार आहे? एबी वाला. फर्स्ट ऑप्शन जे असणार आहे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. कोणता असणार आहे? फर्स्ट ऑप्शन जे आपलं, कारण युनिव्हर्सल रिसिपिएंट जो विचारला आपल्याला एबी वाला, कोणता? एबी वाला आहे तो. नेक्स्ट एमसीक्यू आपण बघणार आहोत.
नेक्स्ट MCQ बघत आपण अँटी ए अँटी बी. A and B are not found in are not found which of the following blood group which of the following blood group. तुम्हाला काय विचारलंय, अँटीजन ए पण ऑप्शन आहे, अँटीजन बी पण ऑप्शन आहे. आपण चार्ट मध्ये बघितलंय अँटीजन ए पण ऑप्शन आहे आणि अँटीजन ए पण ऑप्शन आहे आणि बी पण ऑप्शन आहे. अँटीजन ए पण ऑप्शन आहे आणि बी पण ऑप्शन आहे. तर अँटीजन ए आणि बी कोणत्या याच्यावर ऑप्शन आहे, ओ ब्लड ग्रुपवर ऑप्शन आहे. आपल्याला ऑप्शन अशी दिले होते यांनी ए बी, सेकंड ऑप्शन दिलं बी, थर्ड ऑप्शन दिलं तुम्हाला दिलं ए आणि फोर्थ दिलं ओ, फोर्थ ऑप्शन दिलं ओ. तर आपल्याला माहिती आहे ओ या आरबीसी वर, आपल्या आरबीसी वर दोन्ही पण अँटीजन ऑप्शन असतात. तो ब्लड ग्रुप कोणता आपला ओ, दोन्ही पण ऑप्शन असले अँटीजन, तर आपला ब्लड ग्रुप कोणता असणार आहे, ओ असणार आहे. कोणता असणार आहे, ओ ब्लड ग्रुप आपला असणार आहे. फोर्थ ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. नेक्स्ट MCQ बघायचं आपल्याला. नेक्स्ट MCQ बघतो आपण. क्लम्पिंग ऑफ आरबीसीज. क्लम्पिंग ऑफ आरबीसीज. क्लम्पिंग ऑफ आरबीसीज. आरबीसीची क्लम्पिंग कशामुळे होते हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी, कशामुळे होते. MCQ मध्ये आपण आपल्याला ते पण विचारलेलं आहे, MCQ मध्ये ते पण आपल्याला विचारलेलं आहे, याच्यावर MCQ बनवू शकतो. क्लम्पिंग ऑफ RBCs. Clumping of RBCs may occurs when blood Clumping of RBCs may occurs when blood of one person is mixed with. Clumping of RBCs may occurs when blood of one person is mixed with serum मध्ये ब्लड आपण मिक्स करतो. Mixed with serum blood of another person. This is due to blood of another person due to. क्लम्पिंग कशामुळे होणार आहे, फर्स्ट ऑप्शन तुम्हाला असं दिलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आपल्याला दिलेला आहे अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन. अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन. सेकंड आपल्या ऑप्शन दिलेले
अँटीजन रिएक्शन. थर्ड ऑप्शन आपल्याला असं दिलेलं आहे अँटीबॉडी रिएक्शन. फोर्थ ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला अँटीटॉक्सिन अँटीबॉडी अँटीबॉडी रिएक्शन. आपल्याला ऑप्शन असे दिलेले आहे. आपल्याला विचारलंय काय क्लम्पिंग ऑफ आरबीसी. आरबीसी ची क्लम्पिंग कशामुळे होणार. क्लम्पिंग ऑफ आरबीसी मे ऑकर व्हेन ब्लड ऑफ वन पर्सन इज मिक्स्ड विथ सिरम ब्लड मध्ये आपण मिक्स केलंय ऑफ ब्लड ऑफ अनदर पर्सन इज ड्यू टू. कशामुळे क्लम्पिंग होणार आहे. आपण बघितलंय अँटीजन जर ए असला तर अँटीबॉडी कोणती असणार आहे. बी असणार आहे. कोणती असणार आहे. बी असणार आहे. ती कशामुळे असणार आहे. कारण क्लम्पिंग होऊ नये. तर अँटीजन आपली क्लम्पिंग कशामुळे होणार आहे. अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन. आपला फर्स्ट ऑप्शन जे करेक्ट असणार आहे. कोणता असणार आहे. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे. अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन. तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण RH ग्रुपिंग डिस्कस करणार आहोत. RH ग्रुपिंग नंतर ब्लड ग्रुप जेनेटिक्स पण आपण बघणार आहोत. फादरचं ब्लड ग्रुप आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन दिलेला असतो. मदरचा पण दिलेला असतो आणि आपल्याला नंतरच्या जनरेशनचा ब्लड ग्रुप आपल्याला विचारला जातो क्वेश्चन मध्ये. ते पण आपण डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला मदरचा कळाला फादरचा जर कळाला ब्लड ग्रुप जर तुम्हाला कळाला तर तुम्ही त्याच्या चाइल्डचा सांगू शकता. आपण ते पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. RH ग्रुपिंग आपण बघणार आहोत डिटेल मध्ये बेसिक पासून घेतो एकदम. नंतर एंडिंगला आपण MCQ पण तुमची प्रॅक्टिस व्हावं म्हणून MCQ पण आपण यामध्ये डिस्कस करतोय. तर धन्यवाद मित्रांनो. असा सपोर्ट होऊ द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कोणी केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.